यापेक्षा मोठं समाधान काय असू शकतं? काय ते तुम्हाला पुढे कळेलच. पण त्या अगोदर ना, आज सॅटर्डे होता, तर ताज्या फ्रेश भाज्या घेऊन आले होते भरपूर सगळ्या. त्या भाज्या व्यवस्थित ठेवून दिल्या. त्यानंतर तूप संपलेलं होतं, आठवड्याभराचं तूप बनवून घेतलं आणि त्यानंतर ना, स्वराजने शाळेत जाताना एक डिमांडिंग रेसिपी बनवायला सांगितली होती. म्हणजे खरं तर खूप ट्रेडिशनल रेसिपी आहे ही. तेच ती बनवायची, ती खूप आवडते त्याला. तर त्यासाठीच इथे ना, एका पातेल्यात पाणी घेतलं 1 ग्लास, त्यात थोडासा गूळ घालून घेतला, वेलची कुटून घेतली, सोबतच ना जायफळ पावडर घालून हे उकळी येण्यासाठी ठेवले गॅसवरती. आणि एकीकडे पीठ भिजवून घेतलं होतं घट्टसर, सोबत 2 पोळ्या लाटून घेतल्या आणि छोट्या छोट्या पीसेसमध्ये ना हे कट करून घ्यायच्यात आणि या गुळाच्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे. खरं तर या आहेत गुळातल्या चकोल्या. त्याने बनवायच्या सांगितल्या होत्या आणि तो शाळेतून येईपर्यंत तयार करून ठेवल्या. आल्याबरोबर त्याला गरमागरम खायला दिल्या. त्याने त्या खूप आनंदाने खाल्ल्या. यापेक्षा मोठं समाधान काय असू शकतं की आईसाठी, हेच मी सांगत होते. आणि यावरती ना थोडंसं तूप घेऊन खायचं, खूप छान आणि टेस्टी लागते. नक्की ट्राय करा रेसिपी. आजच्या व्हिडिओतच एंड करते. व्हिडिओत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.